नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती मोरे. चिटणीसांची कार्यपद्धती यामधलं दुसरं जे प्रकरण आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, यामध्ये अग्रहक्क भाग हे तुम्हाला समजलेले नाही आहेत, ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगते. अग्रहक्क भाग म्हणजे काय? जे भाग समहक्क भाग नसतात त्यांना या ठिकाणी अग्रहक्क भाग म्हटलं जातं. अग्रहक्क म्हणजे नेमकं काय? ज्या भागांना अग्रक्रम म्हणजेच पहिला क्रम, ज्यांना पहिला क्रम दिला जातो त्यांना अग्रहक्क भाग असं म्हणतात. आता अग्रहक्क भागांसाठी दोन गोष्टींचा विचार केला जातो. लाभांश देण्याच्या वेळी त्यांना अग्रक्रमाने विचार केला जातो. म्हणजे जेव्हा कंपनीला लाभांश मिळतो, कंपनीला प्रॉफिट मिळतो, त्या प्रॉफिटमधून कंपनी भागधारकांना लाभांश घोषित करत असते. तो लाभांश देतेवेळी ज्या भागधारकांना पहिला क्रम दिला जातो, अग्रक्रम दिला जातो, त्यांनाच अग्रहक्क भाग असे म्हणतात. एक दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा कंपनी प्रॉफिटमध्ये असते, कंपनीला नफा मिळतो, नफ्यामधून जेव्हा कंपनी लाभांशाचं वाटप करत असते तेव्हा अग्रहक्क भागांना अग्रक्रम दिला जातो. त्याचबरोबर कंपनी विसर्जनाच्या वेळी जेव्हा आपल्याला त्या भागांची परतफेड करावी लागते, परतफेडीसाठी सुद्धा अग्रहक्क भागधारकांना पहिला क्रम दिला जातो, म्हणजे अग्रक्रमाने त्याचा विचार केला जातो. अग्रहक्क भागधारकांना जो लाभांश मिळतो तो लाभांश निश्चित दराने मिळतो. जेव्हा अग्रहक्क भागधारकांची विक्री होते, वाटप केलं जातं, त्याच वेळी त्यांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा ठरविला जातो. म्हणजे लाभांशाचा दर हा भागांची विक्री करतेवेळी ठरवला जातो, तो स्थिर असतो. त्यांना निश्चित दराने लाभांशाचं वाटप करता येतं. अग्रहक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचा सर्वसाधारण हक्क नसतो. म्हणजेच अग्रहक्क भागधारक हे मतदान करू शकत नाही. पण जर एखादी स्थिती जर कंपनीवर ओढवली असेल आणि त्याचा परिणाम जर त्या अग्रहक्क भागांच्या हक्कांवरती जर होत असेल, तर अशा वेळी मात्र काही मुद्द्यांवरती बोलण्याचा अधिकार हा अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. आता आपण बघूया अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये कोणती. या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे लाभांशासाठी अग्रहक्क. अग्रहक्क भागधारकांना लाभांश हा निश्चित दराने दिला जातो आणि सर्वात पहिले कंपनीच्या नफ्यामधून अग्रहक्क भागांना लाभांशाचं वाटप करावं लागतं. म्हणून या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लाभांशासाठी अग्रहक्क. समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांनाच आपल्याला लाभांशाचं वाटप हे करावं लागतं. यानंतरचा दुसरा पॉईंट आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा कंपनी विसर्जित होते, जेव्हा आपल्याला भांडवलाचं परतफेड करावी लागते, अशा वेळीसुद्धा समहक्क भागधारकांना त्याची परतफेड करण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना भागांचं वाटप हे या ठिकाणी करावं लागतं. म्हणून या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निश्चित परतावा. परतावा म्हणजे दिला जाणारा मोबदला. दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? भागांना आपण कोणता मोबदला देतो, तर लाभांशाचं वाटप करत असतो. त्यांना दिला जाणारा जो परतावा आहे हा निश्चित असतो, तो स्थिर दराने आपल्याला दिला जातो. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कंपनी जेव्हा अग्रहक्क भागांची विक्री करते, अग्रहक्क भागांची विक्री करत असतानाच त्या ठिकाणी लाभांशाचा दर हा निश्चित केला जातो. म्हणून त्यांना निश्चित दराने या ठिकाणी परतावा द्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे निश्चित परतावा. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधून लाभांश हा दिला जातो. एखाद वेळी जर कंपनी लॉसमध्ये गेली असेल किंवा संचालक मंडळांनी लाभांश न देण्याचा जर या ठिकाणी निर्णय वगैरे घेतला असेल, तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर त्यांचा हक्क सांगता येत नाही. म्हणजे आम्हाला लाभांश दिलेला नाही असं ते म्हणू शकत नाही. संचालक मंडळ तर त्यांना लाभांशाचं वाटप करणार, पण एखाद वेळी कंपनीने जर संचालक मंडळाने कंपनी लॉसमध्ये असताना जर निर्णय घेतला असेल, तर अशा वेळी अग्रहक्क भागधारक कोणत्याही प्रकारचा हक्क दाखवू शकत नाही.
यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवलाचं स्वरूप. अग्रहक्क भागांची विक्री करून मिळालेलं जे भांडवल आहे हे भांडवल कर्जाऊ भांडवल असतं, हे कायमस्वरूपी भांडवल नसतं. कारण अग्रहक्क भागांची परतफेड आपल्याला करावी लागते. कंपनीचं अस्तित्व असेपर्यंत अग्रहक्क भाग टिकू शकत नाही, त्याचा कालावधी ठरलेला असतो. त्या कालावधीसाठी म्हणजे कायमस्वरूपी भांडवल ते आपल्याला मिळत नाही किंवा ते पुरवल्या जात नाही. एका ठराविक कालावधीनंतर त्याची परतफेड आपल्याला करावी लागते आणि कंपनी कधीही न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. सेबीच्या म्हणण्यानुसार कंपनी परतफेडीच्या अग्रहक्क भागांचीच विक्री करू शकते, न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. या ठिकाणी कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भाग भांडवल गोळा केलं जातं. जेव्हा कंपनीची स्थापना होते, स्थापना झाल्यानंतरचा जो काळ आहे या काळामध्येच या ठिकाणी कंपनी अग्रहक्क भागाथ्रू कर्जाऊ भांडवल गोळा करत असते. जेव्हा कंपनीला अतिरिक्त भांडवलाची गरज असते अशा वेळी अग्रहक्क भागांची विक्री कंपनी करू शकते. लाभांशाचा दर तसेच बाजार मूल्य यामध्ये चढ उतार होत नसल्याने अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जातं. त्याचं बाजार मूल्य कधीही कमी जास्त होत नाही, कारण या ठिकाणी अग्रहक्क भागांवर मिळालेला लाभांश हा स्थिर दराने दिला जातो, म्हणून याचं मिळालेलं बाजार मूल्य हे स्थिर असतं, म्हणून याला सुरक्षित भांडवल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. यानंतरचा पाचवा मुद्दा आहे ते म्हणजे बाजार मूल्य. अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा कसा असतो? स्थिर स्वरूपाचा असतो, निश्चित स्वरूपाचा असतो. त्यामुळे या ठिकाणी याच्या बाजार मूल्यावरती कोणताही परिणाम होत नाही. जर आपण समहक्क भागासोबत जर याची तुलना केली तर समहक्क भागधारकांना मिळालेला लाभांश हा अस्थिर दराने दिला जातो. त्यामुळे समहक्क भागांचं बाजार मूल्य हे कमी जास्त होत असतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण जर समहक्क भागांशी जर याची तुलना केली तर भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होत नाही. कंपनीला जास्त नफा मिळाला तर समहक्क भागधारकांना लाभांश जास्त दिला जातो, त्यामुळे समहक्क भागांचं बाजार मूल्य हे वाढत असतं. परंतु अग्रहक्क भागांना लाभांश हा स्थिर दराने दिला जातो. कंपनीला जास्त नफा जरी मिळाला तरी लाभांश हा अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने दिला जातो, म्हणून याचं बाजार मूल्यामध्ये कधीही वृद्धी होत नाही, ती सुद्धा स्थिर असते. यानंतरचा सहावा मुद्दा आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागधारकांसारखे सर्वसाधारण मतदानाचा अधिकार हा नसतो. अग्रहक्क भागधारक हे कंपनीच्या कोणत्याही कामकाजात ढवळाढवळ करू शकत नाही किंवा त्यांना नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. थेट त्यांच्या अधिकारांवर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना हक्क आहे. जेव्हा एखादा मुद्दा आला असेल, त्यांच्या हक्कांवरती जर काही वोट उचलला जात असेल तर मात्र ते मतदान करू शकतो, परंतु या ठिकाणी कोणत्याही कामकाजामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार या अग्रहक्क भागधारकांना नसतो. म्हणजेच सर्वसाधारण मतदानाचा अधिकार अग्रहक्क भागधारकांना नसतो. यानंतरचा सातवा मुद्दा आहे तो म्हणजे जोखीम. सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. आता सावध असणारे गुंतवणूकदार म्हणजे कोण? ज्यांना माहिती आहे की कंपनी जर पुढे लॉसमध्ये जरी गेली तरी आपल्याला जो मिळणारा लाभांश आहे हा स्थिर दराने मिळणार आहे. असे जे व्यक्ती सावध असतात ते लोक या ठिकाणी अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करायला तयार असतात. ज्या व्यक्तींकडे पुरेसा पैसा असतो, ज्यांना असं वाटतं की नाही आपण कंपनीला काही काळासाठी आपला पैसा वापरीला देऊ शकतो आहोत, तर असेच व्यक्ती, जे सावध असणारे व्यक्ती आहेत तेच व्यक्ती या कर्जाऊ भांडवलामध्ये गुंतवणूक करतात, म्हणजेच अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करण्याला नेहमी तयार असतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे दोन फायदे अग्रहक्क भागांशी निगडित आहे. भांडवलाची सुरक्षितता सुद्धा असते आणि मिळणारा लाभांशही हा स्थिर दराने मिळतो. लाभांश हा स्थिर दराने जर मिळाला तर यावेळी याचं बाजार मूल्य सुद्धा वाढतं आणि जेव्हा कंपनीच्या कालावधीमध्ये जेव्हा अग्रहक्क भाग परत करण्याची वेळ येते तेव्हा अग्रक्रम या ठिकाणी दिला जातो, म्हणजे भांडवल सुरक्षितता सुद्धा असते. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणताही सावध असणारा जो गुंतवणूकदार आहे तो व्यक्ती अशा भांडवलामध्ये गुंतवणूक करायला तयार असतो. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते अशा वेळी हा भागधारकांना अग्रहक्क एकच वरदान असते.
जेव्हा मंदीचा काळ येतो, जेव्हा व्याजदर हा घसरत असतो, कमी होत असतो, अशा वेळी मात्र अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करणं सोयीस्कर असतं. म्हणून म्हटलं गेलेलं आहे की सावध असणारा व्यक्ती हा अग्रहक्क भागांमध्येच गुंतवणूक करत असतो, म्हणजे तो जोखीम स्वीकारायला तयार असतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं जोखीम नसतं. यानंतरचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे जास्त आहे. त्यांचं दर्शनी मूल्य साधारण रुपये 100 इतकं असतं. समहक्क भागाच्या तुलनेमध्ये आपण जर अग्रहक्क भागांचा विचार केला तर अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे कसं असतं तर ते जास्त असतं. जवळजवळ 100 रुपये इतकं अग्रहक्क भागांचं दर्शनी मूल्य आहे. समहक्क भागांचं दर्शनी मूल्य 10 रुपये एवढं असू शकतं. कारण या ठिकाणी मिळणारा लाभांश हा कसा असतो, स्थिर दराने असतो, म्हणून याचं दर्शनी मूल्यसुद्धा कसं असतं, जास्त असतं. यानंतर 9वा पॉईंट आहे हक्क भाग व बोनस भाग. अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात. अग्रहक्क भागधारकांना हक्क भाग किंवा बोनस भाग मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? कारण अग्रहक्क भागधारक हे कर्जाऊ भांडवल गोळा करून देणारे गुंतवणूकदार आहेत. हक्क भाग आणि बोनस भाग ही कंपनी नफ्यामधून देत असते आणि ते कोणाला देते? जे कंपनीचे मालक असतात, जे समहक्क भागधारक असतात, जे मालकीचं भांडवल गोळा करून देणारे असतात, त्यांनाच हक्क भाग आणि बोनस भाग याची विक्री केल्या जाते. परंतु अग्रहक्क भागधारकांना हक्क भाग आणि बोनस भाग यांची विक्री केल्या जात नाही. म्हणजेच हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास ते पात्र नसतात. यानंतरचा 10वा मुद्दा आहे गुंतवणूकदाराचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वस्थ असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. गुंतवणूकदाराचं स्वरूप कसं असतं? जो व्यक्ती ज्याच्याकडे पुरेसा पैसा, ज्याला असं वाटतं की नाही भविष्यामध्ये मला एवढाच पैसा, मला याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आहे, किंवा मला एवढा माझा जेवढा आहे तेवढाच मला परत मिळायला हवा, किंवा एवढाच मला लाभांश मिळायला हवा, असा जो माफक त्याच्याकडे इस्टेट असणारा, प्रॉपर्टी असणारा जो गुंतवणूकदार आहे, असा गुंतवणूकदार या कर्जाऊ भांडवलामध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणजेच अग्रहक्क भागांमध्ये या ठिकाणी तो गुंतवणूक करू शकतो. कारण त्यांना भागांवरती मिळणारा लाभांश हा स्थिर दराने असतो. या ठिकाणी त्याला अग्रक्रम दिला जातो आणि त्याचबरोबर जेव्हा परतफेड करते वेळीसुद्धा याला अग्रक्रम दिला जातो. म्हणून या ठिकाणी जे गुंतवणूकदार माफक अपेक्षा असणारे गुंतवणूकदार आहेत, हेच लोक अशा भागांची खरेदी करण्यासाठी तयार असतात, गुंतवणूक करण्यासाठी तयार असतात. या ठिकाणी अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पूर्णपणे संपलेली आहेत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अग्रहक्क भागांचे प्रकार. हा व्हिडिओ इथेच थांबतो आहे. धन्यवाद.